ये मध्यकालीन भारत का सबसे खौफनाक और सबसे सुरक्षित देवगिरी किला। इस किले के अंदर जाना मतलब अपने मौत को गले लगाना जैसा है, क्योंकि इस किले के अंदर बने हुए इस 80 फीट गहरी खाई के अंदर जहरीले सांप और भूखे मगरमच्छ दुश्मन की सेना का स्वागत करने के लिए हमेशा तैयार रहते थे। इस किले के सबसे ऊंचे जगह पर ये बड़ी तोफ रखी हुई है। इस तोफ के फायरिंग रेंज से डरकर दुश्मन की सेना इस किले से दूर ही अपना डेरा डालती थी, और जैसे ही दुश्मन संतुलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे। जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ। जानम देख लो मिट गई दूरी, मेरे दिल पे फतेह लहराने, मेरी रूह को भिगाने। मेरे दिल पे फतेह लहराने, मेरी रूह को भिगाने। ये नूर कहाँ से आया, इस बात को अल्लाह जाने, जाने अल्लाह जाने, जाने मौला जाने, इस बात को अल्लाह जाने। एक शहर जिसे बसाया था हिंदुस्तान के एक बादशाह ने, जिसका नाम है औरंगजेब आलमगीर, और एक ऐसा किला जहां से उसने हिंदुस्तान पर हुकूमत करने का ख्वाब देखा। यह है औरंगाबाद सिटी का दौलताबाद फोर्ट, जहां के पत्थर भी कहानियां बोलते हैं, और यहाँ के हर एक दीवार के पीछे छुपा है एक नया राज। आलमगीर का शहर, मौत का किला। वेलकम टू दौलताबाद, द डेडलीस्ट फोर्ट ऑफ मिडिवल इंडिया। एक शहर जिसे बादशाहों ने बनाया था, और एक किला जिसे दुश्मन देखकर भी कभी जीत नहीं पाए। इस किले में एंटर करते ही यहाँ पर एक सुरंग है। डगमगाने लगा है, गुरूर भी शराबी हो गया। मिट गई मेरी हस्ती, कोई हुस्न इनकलाबी हो गया। तिरछे कुछ तीर चलाने, घायल कर दे नजराने। ये दर्द कहाँ से आया, इस बात को अल्लाह जाने, जाने अल्लाह जाने, जाने मौला जाने, इस बात को अल्लाह जाने, इस बात को मौला जाने। पोलो वगैरे हे दोन टोटल पोल 20-30 किलो असतील इथून ते तिकडं मंदिर बघा लागा। भारत मातेचं मंदिर आहे। खरं तर हे एक पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या ज्या स्तंभावर असं कळतंय हिंगोली इकडे वरती त्या काळात छप्पर असावं। सन 1445 मध्ये जेव्हा अल-उद्दीन बहामनीच्या जवळ हा किल्ला आला, पोलो वगैरे जुन्या काळात असं सुद्धा केले। ओ यार, थोडं कलाकृती ते पाठीमाग बघितलं होतं तिथं आतमधून एकदम बघ, एकदम सिनेमॅटिकस। खरं तर हे एक पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या ज्या स्तंभावरून असं कळतंय की इकडे वरती त्या काळात छप्पर असावं। एकदम छान आहे।
इकडे संगीत आणि कलेच्या सभेचं त्या काळात आयोजन करण्यात येत असावं. मंदिराच्या रचनेतून असं समजतंय की हे मंदिर यादवकालीन आहे. या मंदिरातून जुनी मूर्ती हटवण्यात आली असावी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत मातेची मूर्ती क्या है गुरूर भी शराबी हो गया, मिट गई मेरी हस्ती, कोई हुस्न इनकलाबी हो गया, तिरछे कुछ तीर चलाने घायल कर दे नजराने, ये दर्द कहाँ से आया इस बात को अल्लाह जाने, जाने अल्लाह जाने, जाने अल्लाह जाने इस बात. हा जाऊन आलो घरी. बाहेर जागोजागी आहेत म्हणजे हा कधी बनला किती शतकामधला आहे. छान आहे, साफसफाई वगैरे छान ठेवली. साफसफाई वगैरे छान ठेवली म्हटलं. हा आणि टेक्चर जसे तसे आहेत ना. त्या आजीनं बूट सुद्धा बाहेर काढला काहीच नाही. सॉक्समध्ये इकडे राहिलं. बस आता एक राऊंड मारायला या साईडनं राऊंड मारला का बस मंदिरच्या बाहेर. हे बघू शकता एक एक गलियारा कसा आहे. 1 2 असं मधातून सिनेमॅटिक पिक्चर फोटो काढायला लागायचा एकदम. आता कोणी संग नाही आलं, फोटो काढले असते. पण असा फोटो कधी काढू शकत नाही एका प्लास्टिकला हातानं. ब्लॉग करू शकतो. हमारा ऐसा ही होगा अकेला नहीं. दोस्त नहीं, फोटो निकाले कोई नहीं, बस थोड़ी लाइटें उसकी भरोसे पे चल रहे हम. है आएगा आए आए आए. इसके अंदर क्या है देखो राउंड मार के. देखो कैसा बघू काय विशेष आहे बा. एवढ्या हातात असते कुठं लाईटिंग वगैरे. समोर अंधार आहे बिलकुल. इतका घाबर माणूस समोर तो लोकशाहीची. तो बस एक छोटी रिटर्न आली हे एकदम लॉकमध्ये काहीतरी आहे इथं. तुम्ही बाहेर जाता एक रस्ता गेट आहे खुल. त्या साईडला एक टन साईडला हा 2 साईडहून बाहेर एकदम. आणि वर चढण्यासाठी पाय आहेत बघा. एकदम डरावना सीन आहे. सिनेमॅटिकच हो रहा है. हे घुमावदार रस्ते दुश्मनांचा वेग किल्ल्यावर चढत असताना कमी करत असत. इकडे सैनिकांचा पहारा असायचा. सन 1326 मध्ये दिल्लीचे सुलतान मोहम्मद बिन तुघलकांनी आपली दिल्लीची राजधानी देवगिरीवर आणली होती आणि देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद केलं होतं. परंतु त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला आपली राजधानी परत दिल्लीला घेऊन जावी लागली. भरपूर मोठा केला.
अंधेरी मार जानो देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ जानो देख लो मिट गई दूरी घाबर त्याच्यावर जायला आता थोडंच राहिले बस हो कोण कोण काय खाल्लं त्याच्यामध्ये भिंतीवर तिथून आठ देवगिरी किल्ला काफी येतोय तुम्ही एकदम जानो देख लो मिट प्रवेश काय गई दूरियां असणे मैं यहाँ करीता जोडतो पण हूँ यहाँ हूँ यहाँ जानो देख लो मिट गई दूरी किती टन व्हायचं आतमध्ये हा किल्ला महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. मंदिराच्या बाहेर खूप मोठा आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला पाऊस फारून झाला चालू आहे. आणि त्यासाठी आज आम्ही देवगिरी किल्ल्यावर आलोय. तर चला तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो. फर्स्ट टाइम आलो त्यामुळे लास्ट बस थोडंसं राहिलं बस GPS signal lost. संगीताचा राग निर्माण करण्यात आले ज्याला देवगिरी बिलावल या नावाने कसं वगैरे कालाकोटच्या भिंतींच्या दरवाजातून तिला एकदम छान व्ह्यू येते अजून एक दरवाजा दिसतो. एकदम बघण्यासारखं कॅमेरा थोडा दाखवू नाही राहिला हे घुमावदार रस्ते कधीही थेट लढाईत जिंकला गेला नाही. हा आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील किल्ले देवगिरी, भारताचा सगळ्यात अभेद्य किल्ला. 12व्या शतकात यादवराजा भिल्लमदेवांनी बांधलेला हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होता. चारही बाजूंनी पाणी, आत जायला अरुंद वाटा आणि एकामागून एक असलेले बंद दरवाजे. शत्रू आत आला तरी तो योग्य दिशेने चाललाय याची खात्रीच नसायची. गुप्त मार्ग, सुरंग, भूलभुलैयासारखी रचना आणि संपूर्ण अंधारी मार्ग. कटकन से चेहरा अच्छा दिख रहा है, सही लग रहा है. 2 दिन बाद इसके बाद कॉलेज जाऊंगा मैं, कॉलेज जाऊंगा इसके बाद. यहाँ का व्यू दिखाता हूँ. अभी नीचे ही जाता हूँ. भारतातील सर्वात अवैध असलेल्या किल्ल्यावर हा आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेला किल्ले देवगिरी, भारतातील सर्वात अवैध किल्ला. 12व्या शतकात यादवराजा भिल्लमदेव यांनी बांधलेला हा किल्ला पूर्णपणे मगर असलेली दरी, एकदा जर माणूस हात पडला तर बाहेर येणं शक्यच नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, हा किल्ला इतिहासात कधीही थेट लढाईत जिंकला गेला नाही. हा आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील किल्ले देवगिरी, भारताचा सगळ्यात अभेद्य किल्ला. 12व्या शतकात यादवराजा भिल्लमदेवांनी बांधलेला हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होता.
चारही बाजूंनी पाणी, आत जायला अरुंद वाटा आणि एकामागून एक असलेले बंद दरवाजे. शत्रू आत आला तरी तो योग्य दिशेने चाललाय याची खात्रीच नसायची. गुप्त मार्ग, सुरंग, भूलभुलैयासारखी रचना आणि संपूर्ण अंधारी मार्ग. त्या काळात इथे एकही दिवा नव्हता. अंधारात अचानक हल्ले, गरम पाणी ओतण्याची सोय आणि शत्रूला गोंधळात टाकणारी रचना. इतकंच नाही, खणकात मगर आणि साप जाणून बुजून ठेवले जायचे, जेणेकरून एकही शत्रू भिंत ओलांडू शकणार नाही. इतका मजबूत किल्ला असूनही देवगिरी पडला, तोही तलवारीने नाही तर फितुरीमुळे. आजही यादवकालीन आहे. या मंदिरातून जुनी मूर्ती हटवण्यात आली असावी. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत मातेची मूर्ती इकडे स्थापित करण्यात आली. मोठा अंधार आहे बिलकुल. एकदम हा किल्ला महाराष्ट्रातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. मंदिराच्या बाहेर खूप मोठं पाण्याचं कुंड आहे, जे आता सुकलेलं आहे. हा 2 साइड. चला तर मग पुन्हा एकदा किल्ल्याकडे जाऊया. हा किल्ला 3 स्तराच्या 4 हे सगळं उपदेश आलाय. एकदम भयंकर असते आतमध्ये. हे घुमावदार रस्ते दुश्मनांचा वेग किल्ल्यावर चढत असताना कमी करत असे. इकडे सैनिकांचा पहारा असायचा. सन 1326 मध्ये दिल्लीचे सुलतान मोहम्मद बिन तुगलकांनी आपली दिल्लीची राजधानी देवगिरीवर आणली होती आणि देवगिरीचं नाव बदलून दौलताबाद केलं होतं. परंतु त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला आपली राजधानी परत दिल्लीला घेऊन जावी लागली. समोर जो महल आहे आगे कुआ है, यहाँ पे आगे कुआ है तुरंत. इतना गेट है, गेट के आगे कुआ है. अंधेरे में कभी का कुएं में ये जो राजे महाराजा है नगर रास्ता उधर से, इसको भी उधर से, रास्ते इधर से मिला. और एवढं बोलून काहीच फायदा नाही. बस ते मंदिर राहिलं, मग कॉलेजला. आता आपण मुख्य किल्ल्यावर जात आहोत. इथे 70 फूट रुंदीची आणि 80 फूट लांबीची खोल दरी आहे. आज इकडे लाकडी आणि लोखंडापासून बनलेला पूल आहे, परंतु त्या काळात तांबड्याचा पूल असायचा. शत्रू जेव्हा किल्ल्यावर आक्रमण करायचे तेव्हा हा पूल ओढून घेतला जायचा. खाली दरीमध्ये मगर आणि साप असायचे. एवढं सगळं पार करून सुद्धा शत्रू जर पुढे आला तरी पण त्याला घुमावदार आणि संत्रा रस्ता म्हणजेच छोट्या रस्त्यावरून पुढे यावं लागत असे. इकडे सुद्धा अंधार असायचा. वरचं छप्पर आता उपलब्ध नाहीये. पूर्णपणे मगर असलेली दरी, एकदा जर माणूस ह्यात पडला तर बाहेर येणं शक्यच नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, हा किल्ला इतिहासात कधीही थेट लढाईत जिंकला गेला नाही. हा आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील किल्ले देवगिरी, भारताचा सगळ्यात अभेद्य किल्ला. 12व्या शतकात यादवराजा भिल्लमदेवांनी बांधलेला हा किल्ला यादव साम्राज्याची राजधानी होता. चारही बाजूंनी पाणी, आत जायला अरुंद वाटा आणि एकामागून एक असलेले बंद दरवाजे. शत्रू आत आला तरी तो योग्य दिशेने चाललाय याची खात्रीच नसायची. गुप्त मार्ग, सुरंग, भूलभुलैयासारखी रचना आणि संपूर्ण अंधारी मार्ग. त्या काळात इथे एक
चक्कर मारतो ना की आपण याला कसा एक घेरा आहे त्या त्यावेळेस काय काय असतं त्याचं माहिती नाही आपल्याला. ते कसं बनलं असं दगडाचं कुठं तात्पुरतं पद्धत प्रकार हां गेल्या जानम देख लो मिट गई दूरियां मैं यहाँ हूँ मंदिर राहिलं हूँ यहाँ हूँ यहाँ जानम देख लो मिट गई दूरी एकदम सांगा 8 9 11 18 पण मग जंग घेतला त्याला हाय चाल नाही 1 2 3 4 5 इकडे जाऊ शकत नाही थोडं पाणी आहे तर झूम आउट होऊ शकत नाही हा त्या साईड नाही बघतो कारण की इथं पुऱ्या तोप जेवढ्या आहेत तेवढ्या तोपत आहे किल्ल्याच्या साईडला बघ तो हा ह्या डिझाईनचा अलग येतात आणि ती दुसरी एक तिच्या प्रकार प्रत्येक भाऊ खायला वाटते थोडी मोठी ती तसं छोटी बस थोडी बस कोणती एक दोन ह्या म्हणजे एकदम नॉर्मल झाल्या खाल्लेला आहे किती वेळ आहे ते किती मध्ये यायचा नाही का हा 3000 ते 32 बघितलं तसलं ह्याचा आणि ह्या आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिला पाऊस झालेला आहे आणि त्यासाठीच आज आम्ही देवगिरी किल्ल्यावर आलोय. तर चला तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो. मग हा यानं किती राहील डिझाईन वगैरे म्हणजे त्यावेळेस माहीत नाही बस तेवढी साईड झाली की जाऊ आपण.